माऊली आपलं पूर्ण नाव सांगू इच्छिता? अंकुश उत्तम काटे, माऊली राहणार कुठले, तालुका जिल्हा पूर्ण? येवला तालुका, जिल्हा नाशिक, सावरगावला राहतो. आपलं शिक्षण काय माऊली? 10वी. बरं माऊली किती वर्ष झाले सोहळ्यात येतात? 2 वर्ष झाले. गेल्या वर्षी आलतो आणि यंदा आलो. सोहळ्याविषयी काय आनंद सांगू इच्छिता? आनंद तू काय आता जगात मावना असा आनंद आहे, स्वर्गच येतो एक. बरं तुम्ही स्वतः पायी चालताय का गाडीत? नाही पायी चालतो. आज जवळपास 18-19 दिवस झाले पायी चालतायत. आज पंढरपूरला आलात. पंढरपूरला पंढरीस पांडुरंगाला काही मागायचंय का? नाही नाही काही नाही मागायचं, काय मागतो. बरं याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाच्या दिंडीत आणि दिंडी क्रमांक काय याच्याविषयी तुम्ही सांगू इच्छिता? पुण्याचे टेंभुरकर दिंडी क्रमांक 2 रथाच्या पाठीमागे यांच्या दिंडीत चालतो मी. रथाच्या पाठीमागे 2 क्रमांक दिंडी आहे. दिंडी चालक 2 आणि 3 आणि दिंडी चालक कोण आहे? हरिभक्त पारायण गुले महाराज टेंभुरकर बाबा, ह्या दोघांच्या याच्यामध्ये सानिध्यामध्ये तुम्ही येत आहेत. आणि साधारण किती वारकरी असतात आपल्या दिंडीत? 100 वारकरी. हो 200 ते 300 वारकरी आहेत. बरं वाटाणी म्हणजे आता पाऊस आहे, पाणी आहे, ऊन आहे, तहान आहे, काही वारकऱ्यांची काही तक्रार येते? नाही नाही काही नाही व्यवस्था चांगली आहे त्यांची. बरं याच्या व्यतिरिक्त आपण धार्मिक काम तर करतो, याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काम करता तुम्ही? सेवा काय करता? सेवा काय नाही सर, आता हेच कोणाचं काही असलं दुखलं खोकलं तेच हो, चमक भरली, पाय मुरगाळा, ही सेवा अशी करायची. थोडेफार हात दुखत असेल ते दाबून द्यायचे. आता हे बघा, हे आपले काका आहेत, यांचं असं म्हणणं आहे मी 2 वर्ष झालोय वारीमध्ये चालतोय आणि वारीमध्ये चालत असताना काही असे वारीमध्ये लोक दिसतात, त्यांचा गुडघा दुखतो, मनगट दुखतं, पाय दुखतो किंवा हात दुखतो, काही पण असेल, त्यांना नुसतं जाणून आलं की ते निःशुल्क म्हणजे 1 रुपयाही न घेता ते त्यांची सेवा करतात. म्हणजे कशी करतात? हातानं आपलं मलम बिलम लावून मालिश करून देणे. हो आता अक्कलकोटला जातो ना वारीला, तिथं पण सेवा करतो आपण. आम्ही तिथं 50-60 लोक जातो स्वामी समर्थ मठातून अक्कलकोटला जातो गावातूनच, तिथं पण सेवा करतो. म्हणजे सेवा म्हणजे आता कशी असते, काही आता आमच्याकडे लोक आहेत, ते लोकांना आम्ही सांगतो की बाबा तुम्ही आमच्यासोबत चला, जे वारकरी आहेत त्यांचं फक्त पाय चोपून द्या, हे करा ते करा, ही सेवा वेगळी झाली. आणि एखादा दुःखी माणूस आहे आणि त्या दुःखातून बाहेर करणं ही सेवा वेगळी झाली. याच्यातली कोणती सेवा तुमची? परमेश्वराच्या कृपेने त्यांना गुण येतो, ही सेवा झाली, दुसरं काय. म्हणजे एखाद्याचा गुडघा दुखतोय, आजपर्यंत असा एखादा अनुभव चांगला व्यक्ती आहे का आपल्या आजूबाजूला? कोण आहेत? यांची सेवा चढली होती परादिशी. हो माझी ना शिर भरली तिथं 3-4 महिने झाले. ते इतका दुखायचा, डॉक्टर का गेलो पण तरी बी ती बरी होत नव्हती. सहज एक दिवस हे भेटले मला, त्यांनी ना चोळलं, त्यांना म्हणलं माझी ना हातलाही दुखतो, काही ते चोळून द्या म्हणून त्यांनी चोळलं तर खूप बरं वाटलं. दुसऱ्या दिवसापासून पाठ बी दुखत होती, पाठ बी चोळून दिली, पाठ बी एकदम चांगली झाली, काहीच दुखत नाही. म्हणजे जी शिलक भरली होती, ती शिलक यांच्या हाताने त्या काही तेल मलमाने त्यांनी मलम लावला आणि चोळून दिली. चोळताना खूप दुखलं पण दुसऱ्या दिवशी काहीच नाही, एकदम आराम वाटलं. तुम्ही कुठून माऊली? मी धुळगाव येवला. हो बरं आणखीन असे बाबा, तुमचं नाव काय? अनिल फकीरा मराठे, राहणार धुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. बाबा तुम्हाला काय आजार होता? 4 वर्षापासून या दिंडीमध्ये येत आहे आणि बरेचसे मला पायाच्या नसांचा त्रास आहे. परंतु मी जेव्हा दिंडीमध्ये चालत असतो, अधूनमधून माझे पाय फार भरले जातात, मला चालता बी येत नव्हतं. परंतु हे येवल्याचे जे अंकुश भाऊ काटे यांनी प्रत्येक वेळा माझी सेवा केली, पाय चोळले आणि त्यामुळे मी इथपावतो चालत माऊलीच्या दर्शन घेत आलो. आणि आता मध्यंतरी मलाही फार पडलो होतो, मी लागलो होतो, माझा हात मोडून होऊन गेला होता, हाडवर येऊन गेलं होतं. त्यांनी त्या दिवशी परवाच्या दिवशी म्हणजे पडल्यामुळे, गाडी आल्यामुळे पडलो मी आणि माझे कपडे वगैरे सर्व भरले होते. परंतु मला चालता येत नव्हतं. त्यांनी मला फोन केला, तुम्ही धीरे धीरे या बरे. मी आलो आणि
त्यांनी लगेच माझे हात मडगड वगैरे चोळून म्हणजे म्हणजे मनगट हा हे त्याने मोडलं नव्हतं हा, ते असं हा हे हाड बसलं होतं उभं दुखलं तुम्हाला होतं सांगू बाबा, ते. हा जो हात आहे आपला माऊलीकडे लक्ष द्या. हा जो हात आहे, हात इथं जर मोडला तर हा हे मनगट बशीत येतं. हात इथं जर मोडला इथं तर हे खूप कठीण आहे. नाही. इथं जर मोडला तर थोडं सिंपल आहे, हा. इथं मोडला सिंपल आहे. पण हे ना, हे असले काम हे इथं जर मोडला तर कमीत कमी 1 महिना तुम्हाला बेडवर राहावं, हे प्लास्टर करावं लागतं. त्यांनी जर हे काम करून दिलेलं असलं, खूप मोठं काम आहे. मोठे काम आहे. खरंच खरंच फार म्हणजे त्यांची अशी सेवा अजूनही सूज आहे माझ्या हाताला. रोज करतात ते माझे 2 बरं, दिवसापासून. किती दिवस झाले याला? आता हे 2 दिवस झाले. आता काही त्रास? आता नाही डॉक्टरकडे जावं? नाही डॉक्टरकडे गेलो नाही मी. त्यांना बोललो तुम्ही एखादं बेल्ट आणा. हा ते म्हणजे बेल्ट आणा दाखवून घ्या डॉक्टरला दाखवून द्या. परंतु तसं काय मला तर वाटलं नाही. बरं वाटतं मला म्हणून मी आता व्यवस्थित आहे टेकू शकतो हात. आणि त्यांनी मला येत्या 2 वर्षापासून माझी चांगली सेवा केलेली आहे पायाची. बरं, हे जे पायाची हे होत आहे, तुमचं वजन वाढल्याने पाय तुमचे दुखतात. हो हे तर कोणी बी सांगू शकतो, वरचं वजन वाढलं म्हणून ते पायात झेपत नाही म्हणून पाय दुखतात. दुखतात. पण यांच्या हात लागला तर कमीत कमी किती घंटे किंवा किती दिवस तुम्हाला तकलीफ होत नाही? नाही दिवसभर रात्री हे चोळून देतात ते दिवसभर मी चालत असतो पायी चालत असतो गाडीत बिडीत बसतो. परंतु थेट येत परत पाय भरून शिरा भरून येतात. परत रात्री ते मला आरामाच्या वेळे कुठे का असे ना मी न सांगता माझ्याकडे येतात चोळून देतात बिनाभारा. मी त्यांना म्हटलं माऊली ही सेवा करू नका, परंतु ते करतात. नाही म्हणे तुम्हाला सकाळी आराम पडेल बा असं त्यांचे म्हणणं आहे. काय तुमचं नाव काय म्हणून? अनिल फकीराम मराठे धुळ्याच्या राहणार. हे धुळेचे काका आहेत. हे धुळेचे काका आहेत आणि या धुळेचे काका म्हणतात मी पोलीसमध्ये काम केलंय. म्हणजे हे कधी खोटं बोलणार नाहीत किंवा वेगळं काही परिस्थितीसाठी सांगणार नाहीत. जे ऍक्च्युली आहे तेच सांगणार आहेत. ते सांगतात की जवळपास माझा 4 दिवसापूर्वी माझा हात मोडला होता. मला असं वाटलं होतं मला चांगल्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, प्लास्टर करावं लागेल. पण त्यांचा 3 ते 4 दिवसामध्ये हात म्हणजे हळू बसविलंय आणि त्याची हळूहळू सूज पण कमी झाली आहे. काही गोळ्या वगैरे खाल्ल्या? नाही गोळ्या नाही. गोळ्या सुद्धा नाही खाल्ल्या, फक्त चोळल्यामुळेच हे जर होत असेल. असे जर चमत्कारिक लोक जर आपल्याकडे असतील तर निश्चितच आपण त्यांना दाखवायला पाहिजे, त्यांच्याकडून विलास केला पाहिजे. आणि निश्चितच जर निशुल्क आपल्याला काही खर्च न लागता जर हे काम होत असतील तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण सुद्धा त्यांच्या पाठीवर हात ठेवला पाहिजे. आणि यानंतर आणखीन माऊली असे दुसरे आहेत का कोणी एखादा? हा माऊली समोर येत आहे. हो समोर आहे काका, तुम्ही थोडं मागवा. वा खूप आनंद. समोर येतं. माऊली आपलं नाव काय आधी सांगा? केशव कारभारी गायकवाड, राहणार धुळगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. वा म्हणजे त्यांच्याच गावकरी. त्यांच्याच गावात, पण आम्हाला माहित नव्हतं इथं आले आम्हाला तेव्हा असं. तोपर्यंत माहित नव्हतं आम्हाला. म्हणजे जिथं पिकतं तिथं विकत नाही. इथं काहीच माहित नव्हतं, इथं आल्यावर माहित झालं. ठीक आहे. बरं काय झालं होतं तुमच्या हाताला? हाताला असं वाकत नव्हतं तो, असं दुखत म्हणजे होतं. असं हा होतच नव्हतं. पण त्याने चोळ्या पूर्ण कम्प्लीट व्हायला लागला असं. वा वा किती दिवस चोळा त्यांनी? त्याने 2 दिवस चोळला, आता 2 दिवसात 2 दिवसात तुम्ही जो कम्प्लीट असा झाला. होता, हा तो असा जायला? कम्प्लीट झाला. वा आणखीन किती मागच आवडतो हात? करा बरं. नाही पूर्ण होता, आता नाही पूर्ण काही. होतं. हा बरं आता काही चोळण्याची आवश्यकता नाही, एखाद्या पाळी 2 पाळी चोळला. म्हणजे फक्त 2 वेळेसच मल्लम लावला आणि चोळला हात. हो. म्हणजे हाताला जादूचे म्हणायचं. हा जादू, हाताला जादू आहे त्यांच्या. बरं तुम्ही यांच्याविषयी बाकी जे इतर गावकरी असो किंवा आपले वारकरी असो यांना काय सांगताल किंवा हे व्यक्तिमत्व कसं आहे? चांगला व्यक्तिमत्व आहे ना, निःशुल्क सेवा आहे. रात्री 12 वाजेपर्यंत कोणाचा पाय, हात, पोटऱ्या सगळ्यांची सेवा करते रात्री 12 वाजेपर्यंत ते. बरं हे करतात हे नुसते दिंडी पुरतं किंवा आपल्या मर्यादित लोकांचे? घरी लोक आहेत त्यांचे वडील करत्या, ते करत्या. हा त्यांच्या घरी पेशंट पाठवून द्या, ते निःशुल्क घरी सुद्धा करते. ते त्यांचा नंबर द्या, ते घरी काम करते, काहीच अडचण नाही. हा आता रस्त्याने नाही झाले तर ते रस्त्याने कोणी असो त्यांची सेवा करतात ते. हा असं आहे. बरं आता माऊली मी तुम्हाला विचारू इच्छितो की बाबा आता महाराष्ट्रभरामध्ये भरपूर जागेवर भरपूर पेशंट आहेत. यांना जर हा व्हिडिओ गेला आणि हा पटलं आणि हे यांना जर खात्री पटली आणि हे जर तुमच्या गावी आले तर यांना तुम्ही तिथं निःशुल्क कारण की काय आहे विश्वास हा ऐकताय का? विश्वास हा कसा असतो, आज लोकांचा आयुर्वेद येऊन याच्यावरून त्याच्यावरून थोडा विश्वास कमी झालेला आहे. गुंदुगिरी येऊन विश्वास कमी झालेला आहे. लोकांना वाटतं इतक्या दूर जायचं, तिथं जाऊन
पैसा खर्च करायचा, जाण्या येण्याला पैसा लागतो, तिथं जाऊन तुम्ही 2-5 हजार रुपये मागायचे. हा म्हणजे हे थोडंसं हे होतंय. तर तुम्ही हे कुठल्या बी महाराष्ट्रभरामधल्या लोकांनी व्हिडिओ पाहिला आणि हे जर तुमच्याकडे आले, तुमचा नंबर बघून किंवा फोन लावला, त्यांची सेवा करताल का तुम्ही? करू नको, निशुल्क करू. म्हणजे सर्वसामान्यांची सेवा म्हणजे संतांची सेवा, सर्वसामान्यांची सेवा म्हणजे संतांची सेवा, आणि संतांची सेवा म्हणजे पांडुरंगांची सेवा. हे जर तुम्ही जर निशुल्क करीत असताल तर निश्चितच तुम्ही जे न मागे ते मिळे, म्हणजे तुम्ही जे नाही मागितलं ते तुम्हाला देऊन टाकेल. हा 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 पण याच्यामधून खूप काही. हा तर तुमचा नाव, डबल गाव, तालुका, जिल्हा, हळुवार आणि नंबर मला सांगा. अंकुश उत्तम काटे, हे आहेत अंकुश उत्तम काटे, राहणार सावरगाव, राहणार सावरगाव, तालुका येवला, तालुका येवला, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक इथले रहिवासी आहेत. आणि यांचा मोबाईल नंबर 9325 9325 86 86 7521. 7521 हा मोबाईल नंबर आहे यांचा. आणि हे सांगतात की बाबा मला विठ्ठलानी, भगवंतानी, माऊलींनी माझ्या हातात काही थोडी बहुत जादू दिलेली आहे. तर ह्या जादूचा जर माझ्याकडून जर सर्वसामान्याला जर फायदा होत असेल आणि ह्या फायद्यातून जर सर्वसामान्य दुःखी माणूस जर नीट होत असेल तर आम्ही ही सेवा करायला तयार आहेत. जर कोणी आपल्या आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्या बी जिल्ह्यात असेल तर यांचं गाव, नंबर, नाव पूर्ण यांनी सांगितलेलं आहे. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा, काकांशी भेटा. खरंच काका प्रामाणिक आहे. काकाकडे जर पाहिलं तर माऊलीचा स्वरूप वाटतंय. आणि जे माणूस असे असतात त्यांचं निश्चितच कल्याण होतं. जे लोकांची सेवा करतात त्यांचं निश्चित कल्याण होतंय. म्हणून जे बी आजूबाजूचे कोणी लोक असतात त्यांनी निश्चित यांच्याशी संपर्क साधावा. आपल्या जर काही अडचणी असतील त्यांना सांगाव्यात आणि निश्चित ते त्याच्यावर विलास सांगतील, विलास करतील आणि तुम्हाला त्या दुःखामधून बाहेर काढतील. आज पंढरपूरच्या देवस्थानी, पंढरपूर गावी, पंढरपूरच्या धर्तीवर बसून आम्ही व्हिडिओ काढतो म्हणजे ते पण खोटं बोलणार नाहीत. आणि मी बी जवळपास आज बऱ्याच लांबून आलोय, मला बी त्याच्याशी काही असं वेगळं नाही आहे. बऱ्याच अशा मंडळींनी सांगितलंय आणि त्या माध्यमातून आपण त्यांच्यावर खात्री, कारण की आमच्या बी एका शेटला दुखलं होतं, त्याला डॉक्टरनी सांगितलं 1 महिना बेड आणि पट्टा लावा लागेल. त्यांचं 8 दिवसामध्ये यांनी क्लिअर करून दिलं. म्हणून आम्ही बीड गेवराहून आलोत आणि त्यांची बाईट घेतली. ही बाईट घेत असताना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझा व्हिडिओ हरिओम KSK यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. त्या व्हिडिओला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत बी पोहोचवण्याचा प्रयत्न करा. एवढंच तुम्हाला विनंती आहे. हरिओम KSK यूट्यूब चॅनल. आणि नाही तर फेसबुकवर बघायचं असेल तर कैलास सोलार टाकलं तरी बी तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ बघायला भेटतील. कमेंटमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा. एवढंच बोलतो, थांबतो. बोला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. हरी सब संतन की जय.